नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वेलनेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, तुम्हाला अनाउन्समेंट केल्याप्रमाणे आजपासून आपले इंग्लिशचे डेमो लेक्चर अगोदर येतील। त्याच्यानंतर बॅच आपली जी आहे ती 10 डिसेंबरला स्टार्ट होणार आहे। बघा, जेव्हा केव्हा मी इंग्लिशचे व्हिडिओ टाकतो तेव्हा माझी एक टॅगलाईनच असते, तुमची दशा बदलण्यासाठी तुमच्या अभ्यासाची दिशा बदला। तुमची दशा बदलण्यासाठी अभ्यासाची दिशा बदला ही आपली टॅगलाईन असते। नेमकं मी ही टॅगलाईन का यूज करतोय याच्या पाठीमागचं सिंपल अगदी रिझन आहे की मी बिलकुल ही गोष्ट डिनाय करत नाही। माझा तितका अगदी अभ्यास पण आहे आणि तुमच्यावरती विश्वास पण आहे की मुलं अभ्यास करतात, मुलं जीव तोडून मेहनत करतात, पण एक प्रॉपर डायरेक्शन न करत नाही, अगदी त्या रटाळवाने आपल्या जुन्या पद्धतीने अभ्यास करतात आणि त्यामुळे कुठं ना कुठं तरी आपल्याला थोडासा फटका बसतो। त्यामुळे आपली टॅगलाईन आहे, तुमची दशा बदलण्यासाठी अभ्यासाची दिशा बदला। ही जी बॅच आहे ही बॅच आपली 10 डिसेंबरला येणार आहे। बॅच कधी येणार आपली 10 डिसेंबरला असणार आहे। पण आजपासून आपण त्याचे काही डेमो लेक्चर्स मी ऍप वरती डाउनलोड करतो। जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं नसेल तर वेलनेस एज्युकेशन या नावाचं आपलं ऍप एकदा डाउनलोड करून घ्या। त्याच्यावरती तुम्हाला डेमो लेक्चर्स मिळतील। जनरली डेली लेक्चर अपलोड केल्या जाईल, जसं शक्य झालं तर शिल्लक देखील लेक्चर अपलोड होऊ शकतात। आणि या बॅच सोबत इंग्रजी व्याकरणाच्या बॅच सोबत तुम्हाला मराठीची बॅच पूर्णपणे फ्री असेल। इंग्रजीच्या बॅच साठी तुम्हाला पैसे पे करावे लागतील, परंतु मराठीसाठी तुम्हाला पैसे पे करायची गरज पडणार नाही। जशी इंग्रजी बॅच संपली की त्याच्यानंतर आपण मराठी लेक्चर्सचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देऊयात। पण ही मराठीची लेक्चर्स आपलं इंग्रजी संपल्यानंतर सोबत खिचडी नको म्हणून फक्त अगोदर आपण इंग्लिश घेणार आणि नंतर आपण मराठी घेणार। ॲट अ टाइम एकाच गोष्टीवरती आपला फोकस असायला हवा। बघा, बॅचचे डिटेल्स वगैरे इथे दिलेले आहेत। काही डाऊट आला तुम्हाला तर या नंबरवरती तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत। बघा, आता इंग्रजीचा जर आपला अभ्यास करायचा म्हटलं तर मी इंग्रजीच्या 5 पिलर्स वरती डिपेंड असतो, म्हणजे मी 5 गोष्टीवरती डिपेंड असतो। त्या गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट, इंग्रजीच्या भाज्या बनवू नका, एकदाच ग्रेव्ही बनवा। काय हे मी पुढे क्लिअर करतो। दुसरा, रूल्सचा मला खूप राग येतो, रूल्स बिलकुल पाठ करायचे नाही। रूल्सचा स्टडी करून किंवा रूल्स फक्त वहीमध्ये लिहून आपण बिलकुलही रिझल्ट काढू शकत नाही, या ठाम मताचा मी आहे। तिसरा, पाठांतर करून पेपर सेटर्सच्या जाळ्यात अडकू नका। आणि बाकी चौथा आणि 5वा जो पॉईंट आहे त्यामध्ये ट्रिक्स आणि शॉर्टकट्स वगैरे वगैरे ह्या 5 गोष्टीवरती आपण फोकस करणार आहे। मी अगदी माझा डिटेलमध्ये पॉईंट पहिला क्लिअर करतो। पहिला पॉईंट किंवा पहिलं जे पिलर होतं आपलं ते होतं, इंग्रजीच्या भाज्या बनवू नका, एकदाच ग्रेव्ही बनवा। मी अगदी सिंपल सांगतो त्याचं मिनिंग काय। घरी जर का समजा आपल्याला 4-5 भाज्या बनवायच्या, समजा पनीरची भाजी बनवायची, पालकची भाजी बनवायची, बैंगनची भाजी बनवायची, वाटाण्याची भाजी बनवायची आणि समजा आपल्याला दाल खिचडी किंवा दाल राईस असं काहीतरी बनवायचे, असे 4-5 जर का आपल्याला पदार्थ जर का बनवायचे असेल तर मला सांगा, व्हिडिओ बघत असताना काही स्त्रिया पण असतील किंवा काही मुली पण असतील, तर ज्या कोणी मुली घरी स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी, काही मुली स्वयंपाक करत नाही ती गोष्ट माहिती आपल्याला, पण ज्या स्वयंपाक करतात त्यांनी मला सांगा, असे 4-5 भाज्या जर एकाच व्यक्तीला जर बनवायचं म्हटलं तर घरी टाइम किती लागतो? अप्रॉक्सिमेटली जरी म्हटलं तरी पण किती जरी सुगरण असेल ती तरी देखील तिला 3 तास किंवा त्यापेक्षा जास्तच वेळ लागेल जर का 4-5 भाज्या एकाच व्यक्तीला बनवायचं म्हटलं तर। पण याच्या अपोजिट बघा, तुम्ही समजा तुम्ही एखाद्या हॉटेलवर जाता, त्या हॉटेलवर तुम्ही एका टेबलवर 10 ते 15 मित्रांचा तुमचा ग्रुप असू द्या आणि सोबत साईडला आणखी असे भरपूर टेबल्स असतात, म्हणजे ॲट अ टाइम तिथं 50 ते 100 लोक तरी मिनिमम बसलेले असतात। प्रत्येकाची ऑर्डर वेगळी असते, तरी देखील एक कुक किंवा एक आचारी तो प्रत्येकाची भाजी 15 मिनिटाच्या आत बनवून देतो। रिझन काय आहे मित्रांनो? सिंपल, आपल्याकडे या भाज्यांची तयारी पूर्ण झालेली नसते, आपल्याला भाजी पहिल्यापासून बनवावी लागते आणि त्या हॉटेलमध्ये ग्रेव्ही जी आहे ती ग्रेव्ही ॲट अ टाइम प्रिपेअर केलेली असते, म्हणजे हॉटेलवाल्यांनी अगोदर ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते। जशी डिमांड आली, जशी रिक्वायरमेंट आली तशी चटकन तो भाजी बनवून देतो। मित्रांनो, या बॅच मध्ये देखील मी तेच काम करणार आहे, तुम्हाला इंग्लिशची ग्रेव्ही बनवून देणार आहे। मग पेपर तुमचा PSI ST असिस्टंटचा असू द्या, राज्यसेवेचा असू द्या,
तलाठीचा असू द्या, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सरळ सेवा, ज्या ज्या परीक्षा असतील तुमच्या सर्व परीक्षांसाठी जी लागणारी इंग्रजीची ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही आपण या बॅच मध्ये बनवणार आहोत. 100% टोटल बेसिक्स पहिला आपण सगळं टोटल इंग्लिश आपण कव्हर करणारच आहोत, पण ग्रेव्ही बनवणं. ठीक आहे. दुसरा पॉईंट बघा, रूल्स पाठ करून तुम्ही तुझा सत्यानाश करून घेतलाय. बघा आता भरपूर लोक जे आता काही लोक या ठिकाणी नवीन असतील आपल्या चॅनलला, काही जुने असतील, जुन्या मुलांना माहिती, मी अगोदर पण सांगितलं होतं की भरपूर मुलं काय करतात की 4-5 मार्केटमध्ये पुस्तक घेतले, वळणावळ पाठ करायची, कोणता रूल विचारा, सगळे रूल मला येते आणि तरी माझा रिझल्ट येत नाही. आणि मग आपण त्या पुस्तकाला नाव ठेवतो किंवा त्या क्लासला नाव ठेवतो किंवा त्या पर्टिक्युलर टीचरला नाव ठेवतो. तर माझं असं म्हणणं आहे की बिलकुल तुम्ही टीचरला नाव ठेवू नका, कोणत्याही क्लासला नाव ठेवू नका, कोणत्याही बुकला नाव ठेवू नका. प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे. प्रत्येक टीचर चांगला असतो, प्रत्येक क्लास चांगला असतो, प्रत्येक बुक चांगला आहे, त्याच्यातून आपलं घेता आलं पाहिजे. प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे, हे जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. तर आपल्याला तेच करायचंय की नेमका स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. रूल तर पाठ करायचे नाही, 100% रूल पाठ करायचे नाही, समजून घ्यायचे, अप्लाय कसं करायचे आपण बघूयात समोर. पण दुसरा पॉईंट जो आहे, दुसरा जो पिलर आहे महत्वाचा, तो आहे आपला रूल्स पाठ करून स्वतःचा सत्यानाश करून घेऊ नका. नेमका फटका कुठे बसतो बघा. समजा आता मला सांगा, आपल्याला सिंपल इंग्रजीची कन्सेप्ट, नेमका आता मी स्ट्रॅटेजीला डिस्कस करतोय. हे काही डेमो लेक्चर्स असतील. डेमो लेक्चर मध्ये पहिले 3 ते 4 दिवस मी फक्त तुम्हाला शिकवणार आहे की ज्यामध्ये मी एक्सपेक्ट करतो तुम्हाला काहीच करणार नाही. काही लोक म्हणते सर काहीच करणार नाही तर बघायचं कशाला. बघावं लागेल तुमची थिंकिंग चेंज करण्यासाठी. बघा ज्यांची ॲव्हरेज लेवल आहे इंग्लिशची त्यांना प्रॉब्लेम येईल, पण तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. समजा माझं टार्गेट, समजा क्वेश्चन 30 आहेत, काही एक्झामला 25 असतील, काही एक्झामला 50 असू शकतील. मी एक्झामचं सांगत नाही कारण क्वेश्चन नंबर किंवा मार्क्स व्हॅरी होतील. समजा एखाद्या एक्झामला 30 प्रश्न आहे किंवा 40 असतील, 50 असतील, 25 असतील, 100 असतील, तर ह्या 30 पैकी माझं असं म्हणणं आहे की 12 ते 15 मार्क्स हे सगळ्यांना पडतात. 12 ते 15 मार्क्स सगळ्यांना पडतात. थोडासा स्टडी केला तर तुम्ही 18 मार्कापर्यंत जाऊ शकता किंवा 18 प्रश्नापर्यंत जाऊ शकता. परंतु ह्या 18-19च्या पुढचे ते टोटल 27-28 पर्यंतचे हे जे 10 क्वेश्चन्स असतात ना, हे क्वेश्चन या क्वेश्चनसाठी मेहनत करावी लागते. आणि या क्वेश्चनचा कंटेंट कोणत्याच बुकमध्ये मिळत नाही. ते आपल्याला स्टडी करावं लागतं प्रॉपर पर्सन करून. मी असं म्हणत नाही की तो शिकवणारा मी एकमेव आहे. तुम्ही कोणत्याही चांगल्या टीचर कोण शिकलं तरी चालतं, पण हे 10 मार्क किंवा 10 क्वेश्चन जे आहेत ना, हे असतात रिझल्ट डिटरमाइनिंग फॅक्टर. हा आहे आपला रिझल्ट ठरवणारा फॅक्टर. आणि आपल्या बॅच मध्ये माझं पूर्णपणे इंटेन्शन असं की हे 10 प्रश्न, कोणते 10 प्रश्न की जे रिझल्ट डिटरमाइनिंग आहे, त्या रिझल्ट डिटरमाइनिंग 10 क्वेश्चनला टॅकल करायचं. याचा अर्थ मी अगोदरचं कव्हर करणार नाही असं बिलकुल नाही. आपण ही बेसिक तर बघणारच आहोत. जसं जसे बॅच समोर जाईल तसं तुमच्या लक्षात येईल मी बेसिक तर बघणार आहेच, पण त्याच्या सोबत माझं इंटेन्शन असेल कोणतं की ते 10 प्रश्न की ज्या 10 प्रश्नावरती रिझल्ट ठरला जातो, रिझल्ट डिसाईड केला जातो, त्या 10 प्रश्नावरती आपला जास्तीत जास्त फोकस असणार आहे. आता बघा कधी कधी प्रश्न असतो हाऊ टू फाइंड अ सब्जेक्ट. आता हा इंग्लिशचा पार्ट आहे. जसं इंग्लिशचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मी एखादं एक्झाम्पल घेतो, रोहन प्लेज क्रिकेट. रोहन प्लेज क्रिकेट हे स्टेटमेंट आहे. आता रोहन क्रिकेट खेळतो या सेंटेन्स मला तुम्हाला करता फाइंड करायचं म्हटलं तर वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तुमचे टीचर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील. मी बिलकुल असं म्हणत नाही टीचरची तुम्ही तुमच्या टीचरची मेथड चूक आहे. प्रत्येकाची आपापली वेगळी मेथड असू शकते. पण आपल्याला शिकवलं कसं जातं की इथं जो क्रियापद आहे, क्रियापदाला प्रश्न विचारा. कोणी हुना म्हणेल, कोणी हुमला म्हणेल, विच दॅट जे काय असेल ते प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते आपला असतो करता. बिलकुल रॉंग मेथड नाहीये, बिलकुल करेक्ट आहे. कोणी म्हणतं क्रिया करणारा करता असतो, अगदी करेक्ट आहे, बेसिक लेवलला करेक्ट आहे. परंतु अशा प्रश्नावरती, अशा कन्सेप्टवरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जात नाही, हे मात्र शुअर आहे. मग प्रश्न येतो कसा तर हाऊ टू फाइंड सब्जेक्ट याचं ऍप्लिकेशन असतं. तुम्हाला करता फाइंड करता येतो का नाही येतो हे कोणी विचारत नाही. कोणी तुम्हाला म्हणत नाही या वाक्यातला करता आम्हाला शोधून दाखवा, ओळखून दाखवा, कोणी म्हणत नाही. मग तुम्हाला प्रश्न जो असतो, प्रश्न मात्र तुम्हाला तिथं घुमवला जातो, तुम्हाला त्या ठिकाणी ट्विस्ट केला जातं. जसं की हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न तुम्हाला वाटेल हा फिल इन द ब्लँक्सचा किंवा एररचा,
पण ऍक्च्युअली बेसिकली हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हाऊ टू फाइंड सब्जेक्ट याचाच आहे. म्हणजे वाक्याचा जर का तुम्हाला करता कळाला तर हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला असता. प्रश्न काय आहे बघा, इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट ऑफ इकॉनॉमिकल स्लो डाऊन being faced by almost all of the sectors, all sectors of the economy, DIDAS has been not only the need for proper policy but also supporting hand of the government. आणि इथं हॅज घ्यायचा का हॅव घ्यायचा असा एक प्रश्न आयोगाला येऊन गेलेला आहे. आता बघा हा जो प्रश्न आहे इथं हॅज घ्यायचा का हॅव घ्यायचा, तर आता जर मला क्रियापद कोणतं घ्यायचं हे बघायचं असेल तर मला कर्ता बघावं लागेल. कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी असतं, कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापद देखील अनेकवचनी असतं. म्हणून मला इथं कर्ता फाइंड करणं गरजेचं आहे. मग आता कर्ता फाइंड करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. आपले टॅगलाईन काय आहे, तुमची दशा बदलण्यासाठी अभ्यासाची दिशा बदला. तर आपण त्या सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट त्या मेथडना बिलकुल जाणार नाही. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे. आता बघा मी थोडं बाजूला सरकतो, तुम्ही म्हटलं स्क्रीनशॉट काढून घ्या, विचार करा याचा सब्जेक्ट काय असू शकतो किंवा सेंटेन्स काय असू शकतं, सॉरी आन्सर काय असू शकतं, हॅज किंवा हॅव. In the present context of economical slowdown being faced by almost all the sectors of the economy, DIDAS म्हणजे has किंवा have been not only the need for proper policy but also supporting hand of the government. इथं आपल्याला हॅव घ्यायचं हॅज घ्यायचं. आता बघा मग सब्जेक्ट फाइंड करायचा. मित्रांनो आपल्याला डायरेक्शन चेंज करायची अभ्यासाची. मला कर्ता फाइंड करायचा ना तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट त्यांनी येणार नाही. क्रियापदाला प्रश्न विचारला तर मला लिमिटेड प्रश्न सॉल्व्ह करता येतील. पण अगदी सिंपल एक कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल, एस प्लस व्ही प्लस ओ याचंच मित्रांनो ते ऍप्लिकेशन आहे. व्हर्बच्या अगोदर सब्जेक्ट असतो, व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतो, माहिती आपल्याला. म्हणजे सब्जेक्टिव्ह केस म्हणजेच कोण, सब्जेक्ट. व्हर्बच्या अगोदर कोण असतो, सब्जेक्ट. व्हर्बच्या नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट. आणि प्रिपोजिशन नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्ह केस. इतकी सिंपल जरी मेथड तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल की तुम्हाला व्हर्बच्या अगोदर कोण येतो, सब्जेक्ट. व्हर्बच्या नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट. प्रिपोजिशन नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट. याचाच अर्थ की ऑब्जेक्ट हा व्हर्बच्या नंतर किंवा प्रिपोजिशन नंतर असतो. हॅलो, व्हर्बच्या नंतर किंवा प्रिपोजिशन नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट कुठं असतो, व्हर्बच्या नंतर किंवा प्रिपोजिशनच्या नंतर. मग बघा आता इतके कन्सेप्ट मला माहिती असेल, आपण सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. पण मला पहिलं सांगायचं तुम्हाला की आपण कोणत्या पद्धतीनं टॅकल करणार आहोत सब्जेक्टला, कोणत्या पद्धतीने आपण सिलेबस कव्हर करणार आहोत. तर बघा आता मला एक कळतं, व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट आहे किंवा प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्ट आहे. अँड all of us are aware of the fact that object cannot be subject or a subject cannot be used as an object. म्हणजे कर्ताला आपण क्रियापद यूज करू शकतो पण ऍट ए टाइम कर्ता हा आणि कर्म या दोघांमध्ये डिफरन्स असतो. डिफरन्स म्हणण्यापेक्षा कर्ता हा नेहमीच्याला हा कर्मापेक्षा वेगळा असतो. किंवा आपण त्याला सिंपल असं म्हटलं, अ सब्जेक्ट cannot be object, cannot be an object. A subject cannot be an object किंवा an object cannot be a subject. An object cannot be subject. म्हणजे आपल्याला आता ह्या सेंटेन्स करायचं काय आहे, या सेंटेन्स मध्ये आपल्याला या वाक्याचा कर्ता फाइंड करायचा. पण कर्ता फाइंड करत असताना आपल्याला पहिलं हे बघावं लागेल की ऑब्जेक्ट कोण आहे. तो ऑब्जेक्ट कुठं कुठे येतो, व्हर्बच्या नंतर आणि प्रिपोजिशन नंतर. मग या वाक्यात प्रिपोजिशन कोणकोणते, हा पहिला प्रिपोजिशन इन, दुसरा आला ऑफ, तिसरा प्रिपोजिशन आला बाय, त्यानंतर फा आला ऑफ. म्हणजे 5 प्रिपोजिशन व्हर्बच्या अगोदर आहे. आणि बघा या ठिकाणी इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट हा प्रिपोजिशन नंतर आला म्हणजे हा तर ऑब्जेक्ट झाला. आणि ऑब्जेक्ट कधीच सब्जेक्ट होऊ शकत नाही. या अर्थानं या हॅव किंवा हॅजचा हा सब्जेक्ट असू शकत नाही. दुसरं ऑफ इकॉनॉमिकल स्लो डाऊन, ऑफ प्रिपोजिशन आहे, याच्यानंतर आलेला इकॉनॉमिकल स्लो डाऊन हा पण ऑब्जेक्ट झाला, प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट झाला. अँड ऑब्जेक्ट कॅन नॉट बी यूज ॲज अन सब्जेक्ट. कॅन नॉट बी यूज म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट सब्जेक्ट असू शकत नाही त्या पर्टिक्युलर वाक्यामध्ये. कारण कधी कधी काय होतं, ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणून येऊ शकतो पण वाक्य बदलावं लागेल. तर या ठिकाणी प्रिपोजिशनचा हा झाला ऑब्जेक्ट, त्यामुळं हा पण सब्जेक्ट म्हणून येऊ शकत नाही. बाय
being फेस तर सब्जेक्ट म्हणून येणारच नाही. बाय ऑलमोस्ट ऑल द सेक्टर्स, बाय प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नंतर हा ऑलमोस्ट ऑल द सेक्टर्स हा पण ऑब्जेक्ट झाला, म्हणजे हा पण सब्जेक्ट असू शकत नाही. ऑफ प्रिपोजिशन याच्यानंतर इकॉनॉमी आला, हा पण ऑब्जेक्ट असू शकत नाही. तुमच्या बेसिक कन्सेप्टला एस प्लस व्ही प्लस ओ ला इथंच तडा गेलेला आहे, कारण व्हर्बच्या अगोदर असलेले सर्वचे सर्व नाउन हे ऑब्जेक्ट आहेत. आय करेक्ट? आपली एक पहिली गोष्ट क्लिअर झाली की एस प्लस व्ही प्लस ओ या कन्सेप्टला कुठे ना कुठेतरी अपवाद आहे असं म्हणा, किंवा कुठे ना कुठेतरी कन्सेप्ट आपली रॉंग होऊ शकते, कारण इथं व्हर्बच्या अगोदर एकही सब्जेक्ट नाही. म्हणजे पहिल्या गोष्ट काय असं तुम्हाला की आपण एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस ओ असं काही पाठ करून काम दाखणार नाही. दुसरा पॉइंट आता, मग या सेंटेन्सचा किंवा हॅव किंवा हॅजचा करता आहे तरी कोण? त्याच्यासाठी मला थोडस याच्या अगोदरचा सब्जेक्ट नाही, आता मग आपल्याला सब्जेक्ट नंतर बघावं लागेल. व्हर्बच्या नंतर हॅव ऑब्लिक हॅज बीन याच्या नंतर बघायचं आपला. तर नंतर जे स्ट्रक्चर आहे ते नॉट ओनली बट ऑल्सोच आहे. मी काही सध्या शिकवत नाहीये, मी फक्त डायरेक्शन सांगतोय. आपल्याला कोणत्या पद्धतीने जावं लागेल, एक्झाम क्रॅक करायचे असतील, आपला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, सध्या कुठल्याही प्रीचे एक्झाम नाही, मेन्सला जर का मला फोकस करायचं असेल तर मला अशाच पद्धतीने जावं लागेल. मला या लेवलचा स्टडी करावाच लागेल. मी बेसिक घेणारच आहे, बेसिक घेणार नाही अशातला प्रकार नाही. पण बेसिकच्या अगोदर मी तुम्हाला डायरेक्शन सांगतो आपल्या अभ्यासाची कशी असायला हवी. बघा आता, नॉट ओनली बट ऑल्सो. तर नॉट ओनली बट ऑल्सोच्या केसमध्ये बघा, भरपूर लोकांना माहित असेल हे आयदर ऑर, नायदर नॉर, हार्डली व्हेन, नो सुनर दॅन, स्केअर्सली व्हेन, बेअरली व्हेन, ऑल्दो एट, दो एट हे पेअर कंजंक्शन आहेत. आणि पेअर कंजंक्शनच्या केसमध्ये नंतर येणारा व्हर्ब हा सिंग्युलर असतो का प्लुरल असतो, म्हणजे हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं, इज घ्यायचं का आर घ्यायचं, हे डिपेंड करतं ह्या दुसऱ्या नाउन किंवा प्रोनाउन वरती. म्हणजेच नंतरचा व्हर्ब त्याच्या सोबतच्या किंवा या नाउन किंवा प्रोनाउनवर डिपेंड करतो, सिंग्युलर घ्यायचं का प्लुरल घ्यायचा. मी डिटेलमध्ये नंतर बघणारच आहे, सध्या फक्त डायरेक्शन सांगतोय. डिटेलमध्ये सगळे पॉईंट होतील, मी फक्त आपलं डेमो लेक्चर आहे, इंट्रोडक्शन करतोय. म्हणजे समजा एक्झाम्पल असे, नायदर कपिल नॉर दे इज गोइंग टू डू सोशल वर्क. इथं इज घ्यायचं का आर घ्यायचं, ह्या आयदर ऑर मुळे, नायदर नॉर मुळे किंवा नॉट ओनली बट ऑल्सो मुळे इथं इज घ्यायचं का आर घ्यायचं, व्हर्ब काय घ्यायचा या सेकंड नाउन किंवा प्रोनाउनवर डिपेंड करतं. म्हणजे इथं ऍक्च्युअल करता कोणी दे आहे हे माहिती पाहिजे आपल्याला, या लेवलचा अभ्यास करावा लागेल. नायदर कपिल नॉर दे, इज चालणार नाही, दे मुळे इथं काय पाहिजे, आर पाहिजे. एरर असेल इथं. नॉट ओनली इंडिया बट ऑल्सो मेनी कंट्रीज हॅज डिसाइडेड टू टेक ऍक्शन अगेन्स्ट टेररिझम. इथं हॅज जो आहे ना, हॅज, या हॅजचा जो करता आहे मित्रांनो हा इंडिया नाहीये, हा मेनी कंट्रीज आहे. आणि मेनी कंट्रीज मुळे हॅजच्या ऐवजी हॅव येणं एक्सपेक्टेड आहे. अगदी सेम येणं मित्रांनो, इथं नॉट ओनली द नीड फॉर प्रॉपर पॉलिसी बट ऑल्सो सपोर्टिंग हँड ऑफ द गव्हर्नमेंट. या ठिकाणी करता आहे सपोर्टिंग हँड, सपोर्टिंग हँड सिंग्युलर आहे, म्हणून आन्सर यायला पाहिजे तुमचं हॅज. काही लोकांना हे खूप फास्ट वाटलं असेल, मी आणखी शिकवलेलं काहीच नाहीये, मी फक्त सांगतोय की प्रश्न कोणत्या लेवलला येऊ शकतात आणि आपल्याला कोणत्या लेवलला प्रिपेअर करायचंय. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील किंवा थोडस आपलं आउट ऑफच्या खाली 2-3 प्रश्नांनी यायचं असेल तर अगदी मी पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला बेसिक मी घेणारच आहे, पण या लेवलपर्यंत आपल्याला जावं लागेल. दुसरं आता बघा, आता गो मी याच्या अगोदर एका लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे, काही लेक्चर मधले एक्झाम्पल परत रिपीट होतील आता, कारण ही बॅच आपली अगदी फर्स्ट लेक्चर पासून शेवटपर्यंत असेल. बॅचचं ड्युरेशन किती असेल काय असेल मी सांगतो तुम्हाला, हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर करेलच. बघा, तर समजा गो आहे, गो विथ पार्ट्स ऑफ स्पीच. गो जो आहे हा कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे असा कोणी प्रश्न विचारला तुम्हाला, तर मित्रांनो तुमचं उत्तर असलं पाहिजे की गो कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे ही मी तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत त्या शब्दाचा वाक्यामध्ये यूज झालेला नाही. म्हणजे मला पहिलं सांगावं लागेल, तर वाक्य दाखवा पहिलं मला, वाक्यामध्ये यूज कसा झाला त्याच्यानुसार डिसाईड करतो. फॉर एक्झाम्पल हे 3 सेंटेन्स आहे, समजा याच्यामधलं ही इज ऑन द गो, या ठिकाणी आर्टिकल द आलेलं आहे. मला माहिती असतं आर्टिकल नंतर नाऊन असतो, आर्टिकल नंतर नाऊन असतो, द बॉय, द गर्ल, द टेबल, द इंडिया, द कंट्री वगैरे वगैरे. तर या ठिकाणी
आर्टिकल नंतर आलेला आहे मित्रांनो. इथं गो नाऊन आहे, पण सेम गो या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब या कन्सेप्ट नुसार इथं मात्र तो वर्ब झाला. यू हॅव टू कम्प्लीट दिस टास्क ॲट वन गो. या सेंटेन्स मध्ये ॲट प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नंतर नाऊन असतो. हे सगळ्या गोष्टी बघायच्या आपल्याला. प्रिपोजिशन नंतर नाऊन असतो, गो या ठिकाणी नाऊन म्हणून आलेला आहे. का आलेला आहे कसं मी हळूहळू बघणार आहे, पण सांगायचं काय मला, ज्या गोला आपण पाठ केलेला आहे गो वेंट गॉन क्रियापद म्हणून वर्ब म्हणून, तोच वर्ब या ठिकाणी नाऊन म्हणून आला, या ठिकाणी नाऊन म्हणून आला. आणि त्या ठिकाणी आपला त्यात भरपूर ठिकाणी असं होतं की आपल्याला कळत पण नाही काय चुकलं. दुसरं आता इथं मिनिंग पण चेंज होतो. गोचा मिनिंग त्या ठिकाणी जाणे आहे, या ठिकाणी ॲट वन गो याचा मिनिंग आहे ट्राय, अटेम्प्ट, प्रयत्न. त्याने ते तुला हे काम एका प्रयत्नात करायचं आहे. प्रयत्न या मिनिंग आला इथं. या ठिकाणी तो नाऊन आहे, या ठिकाणी ही इज ऑन द गो. ऑन द गो म्हणजे ऑन द वे, जातोय तो. त्या ठिकाणी तो या ठिकाणी नाऊन म्हणून नाही आला, या ठिकाणी सॉरी वर्ब म्हणून नाही आला, नाऊन म्हणून आला. या ठिकाणी तो वर्ब आहे ॲज युज्युअल. मला सांगायचं काय आहे, पाठ करून चालणार नाही, रूल पाठ करून चालणार नाही. बघा दुसरा आता एक रूल इंग्लिशचा असा आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की कोणत्याही नाऊनला येस किंवा येस अटॅच केलं तर तो नाऊन कसा बनतो, प्लुरल बनतो. याला काही लोक काही एक्सेप्शन देतात, पण जनरली काय म्हणतात, येस किंवा येस लागला तर कसा पाहिजे, प्लुरल पाहिजे. मित्रांनो येस किंवा येस लागणं हा सिंग्युलर प्लुरलचा क्रायटेरिया ठरतच नाही जोपर्यंत आपण त्या सेंटेन्सचा वाक्यामध्ये यूज बघत नाही. आता बॉईज इज कम का आर कम, बॉईज इज कम का आर कम किंवा आर कमिंग किंवा गोईंग जे काय असेल ते, इथं बॉईज वर इज घ्यायचं का आर घ्यायचं, इतक्या लो लेवलचे प्रश्न एक्झाम मध्ये येत नाही. त्यामुळे तुम्ही या क्वेश्चनला बिलकुल टार्गेट करू नका. क्वेश्चन वेगळे असतात. जसं डेव्हलपिंग कंट्रीज आहे, मी तुम्हाला विचारलं सिंग्युलर का प्लुरल, तर तुम्ही सिंपल म्हणणार सर कंट्रीज आहे, कंट्रीचं कंट्रीज बनतं, तर कंट्री सिंग्युलर असतो, कंट्रीज प्लुरल असतं. त्या कन्सेप्टनुसार तुम्हाला माहिती आहे डेव्हलपिंग कंट्रीज कसं असलं पाहिजे, प्लुरल असलं पाहिजे. पण मित्रांनो असं बिलकुल होत नाही. तुम्हाला डेव्हलपिंग कंट्री सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे बघावं लागेल वाक्यामध्ये यूज झाल्यानंतर. डेव्हलपिंग कंट्रीज विदाउट डॅमेजिंग environment is oblique are challenging for the policy makers. आणि सेकंड आहे डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर is oblique are carrying environmental damage. दोन्ही पैकी बघा आणि मला सांगा कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे. बघा सांगा काय होऊ शकत आहे सर. डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर इज ऑब्लिक आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज आणि इकडे पण इज ऑब्लिक आर चॅलेंजिंग. मी एक्सप्लेन करतो. बघा डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर इज ऑब्लिक आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज. या ठिकाणी मला सांगा इन्व्हायरमेंटल डॅमेज कॅरी करते किंवा इन्व्हायरमेंटल डॅमेज घडून आणते. कोण घडून आणतंय, कोण घडून आणतंय तो डॅमेज, तर हे कंट्रीज घडून आणतात. सेकंड एक्झाम्पल मध्ये कंट्रीज हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोण आहे, कंट्रीज. तर त्यामुळं डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर आर कॅरिंग, इथं आन्सर पाहिजे आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज. पण फर्स्ट मध्ये बघा डेव्हलपिंग कंट्रीज विदाउट डॅमेजिंग इन्व्हायरमेंट इज ऑब्लिक आर चॅलेंजिंग. काय चॅलेंजिंग आहे, काय चॅलेंजिंग आहे, कंट्रीजला डेव्हलप करणं हे चॅलेंज आहे. चॅलेंजिंग काय, कंट्रीजला डेव्हलप करणं. तर या ठिकाणी मित्रांनो सब्जेक्ट डेव्हलपिंग आहे, डेव्हलपिंग सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं इज आहे. डेव्हलपिंग सिंग्युलर कशामुळे आहे डिटेलमध्ये सगळं आपल्याला बघायचंय, पण या ठिकाणी सब्जेक्ट डेव्हलपिंग आहे त्यामुळे इथं इज येणं एक्सपेक्टेड आहे. या ठिकाणी कंट्रीज सब्जेक्ट आहे म्हणून आर येणं एक्सपेक्टेड आहे. आपल्याला पाठांतरण करून चालणार नाही, रूल पाठ करून चालणार नाही, अशा प्रकारचा स्टडी करणं अपेक्षित आहे. नंतर बघा समजा मी असं म्हटलं प्लेइंग कार्ड्स, कॅन यू टेल इट इज सिंग्युलर और प्लुरल. प्लेइंग कार्ड्स हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तुम्ही ताबडतोब म्हणताल कार्ड्स म्हणजे प्लुरल, मग कार्ड्स प्लुरल आहे तर कार्ड सोबत आर यायला पाहिजे.
वेअर यायला पाहिजे, हॅव हॅज पैकी हॅव यायला पाहिजे अँड सो ऑन. पण मित्रांनो असं बिलकुल नसतं. मी जर म्हटलं प्लेइंग कार्ड्स इज व्हेरी पॉप्युलर तर हे पण करेक्ट आहे, आणि प्लेइंग कार्ड्स आर ग्लॉसी इन लुक हे पण करेक्ट आहे. मित्रांनो हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. रिझन सिंपल आहे, या ठिकाणी पॉप्युलर आहे. व्हॉट इज पॉप्युलर? काय पॉप्युलर आहे? कार्ड्स पॉप्युलर नाहीये, पत्ते पॉप्युलर नाहीये, पत्ते खेळणं हे पॉप्युलर आहे. प्लेइंग कार्ड्स सब्जेक्ट प्लेइंग झाला आणि प्लेइंग सब्जेक्ट झाल्यामुळं इथं इज करेक्ट आहे. प्लेइंग कार्ड्स आर ग्लॉसी इन लुक. ग्लॉसी म्हणजे आकर्षक म्हणूयात आपण थोडक्यात. तर आकर्षक आहेत. कोण आकर्षक आहेत? तर प्लेइंग आकर्षक नाहीये, कार्ड्स आकर्षक आहेत, आणि कार्ड्स हे प्लुरल आहे, त्यामुळे तर आर वाक्य आहे. तर दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. मित्रांनो पाठ करून चालणार नाही, आपल्याला यूज बघावा लागतो. ठीक आहे, बघा आता दुसरं. समजा आपण लहानपणापासून जेव्हापासून मी इंग्रजी शिकायला सुरू केली, कॉम्पिटिटिव्हची म्हणतो मी, काही लोकांचं 2 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे झाला असेल काहीतरी वेळ, तर त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांनी सगळ्या पुस्तकामध्ये आपल्याला हे शिकवलं गेलंय. ब्रेड अँड बटर, राईस अँड करी, हॅमर अँड सिकल, स्लो अँड स्टेडी, हॉर्स अँड कॅरेज, क्राऊन अँड ग्लोरी, एक्स अँड बेकॉन, ट्रूथ अँड ऑनेस्टी अँड सो अँड सो ऑन सो 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 सो. भरपूर अशी कॉम्पिटिशन लागली लेखकांची. आपल्या बुकमध्ये याच्या आपल्याला काय करायचं, ते एक्झाम्पल ऍड करायचे. कशासाठी? तर हे शब्द आले तर समजून घ्यायचं हे एक युनिट म्हणून यूज होतात, आणि ते एक युनिट असतात म्हणून ते सिंग्युलर असतात, आणि म्हणून त्यांच्यासोबत आय एम इज आर पैकी इज येईल, वाज वेअर पैकी वेअर येईल अँड सो ऑन. म्हणजे यांच्यासोबत सिंग्युलर व्हर्ब येईल, एकवचनी क्रियापद येईल असं आपल्याला शिकवलं गेलंय. हे एक्झामिनरला पण माहिती असतं, आणि एक्झामिनर इथंच आपला गेम करतो. क्वेश्चन असा ट्विस्ट करतो, ब्रेड अँड बटर इज हिज फेवरेट फूड अँड ब्रेड अँड बटर आर फॉर सेल. आपण पाठ केलेलं आहे की ब्रेड अँड बटर सिंग्युलर आहे, तर आपल्याला हे करेक्ट वाटतं, आणि ब्रेड अँड बटर या ठिकाणी आर दिलं तर आपण लगेच म्हणतोय रॉंग आहे, इथं इज यायला पाहिजे. पण तसं बिलकुल नाहीये, हे पण करेक्ट आहे. ब्रेड अँड बटर सोबत इज पण येऊ शकतं, ब्रेड अँड बटर सोबत आर पण येऊ शकतं. आपण पाठांतर करून चालणार नाही, नियम पाठ करून चालणार नाही, यूज कसा झाला ते बघावं लागेल. इथं ब्रेड अँड बटर एक फूड म्हणून यूज झाला, एक अन्न पदार्थ म्हणून यूज झालेला आहे, पण इथं मात्र ब्रेड अँड बटर हा 2 वेगवेगळे घटक म्हणून यूज झालेला आहे. आणि जेव्हा हे दिलेले सगळे सगळे पेयर्स जे आहेत, ह्या पेयर्स जर का एक घटक म्हणून आल्या तरच ते सिंग्युलर असतात, वेगवेगळ्या म्हणून आल्या तर ते प्लुरल असतात. त्यामुळे यांच्यासोबत इज पण चालतं, आर पण चालतं, यूज बघावा लागेल. तुम्हाला आठवत असेल बघा, आपल्या सगळ्या पुस्तकामध्ये दिलेले द प्रिन्सिपल अँड गव्हर्नर किंवा द प्रिन्सिपल अँड चेअरमन, असं काहीतरी प्रिन्सिपल अँड चेअरमन असेल किंवा प्रिन्सिपल अँड गव्हर्नर असेल अँड सो ऑन. द प्रिन्सिपल अँड गव्हर्नर, द प्रिन्सिपल अँड द गव्हर्नर वगैरे वगैरे. आणि तिथं आपल्याला दिलेलं आहे की एक द आर्टिकल असेल तर सिंग्युलर घ्यायचं, 2 द आर्टिकल असेल तर ते प्लुरल असेल, असं काहीतरी आपल्याला दिलेलं असतं. आणि आपल्याला तिथं हा पण पॉइंट दिलेला आहे की एक पदनाम असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदनाम पोस्ट नेम यांच्या अगोदर जर का एकदा द आर्टिकल आला तर तो सिंग्युलर असतो, अनेक वेळा आला तर तो प्लुरल असतो. पण बिलकुल तसं काही नसतं. द आर्टिकल ह्या कोणत्याही नाऊन घ्या, कोणताही नाऊन घ्या, त्या नाऊनच्या अगोदर जर एकदाच आला तर तो सिंग्युलर असतो, आणि 2दा 3दा 4दा आला तर तो प्लुरल असतो. फॉर एक्झाम्पल, द इनोसन्स अँड प्लेफुलनेस ऑफ स्मॉल चिल्ड्रन इज ऑब्लिक आर फाउंड इन ऑल मेन. या ठिकाणी बघा हा सिंग्युलर आहे का, कारण द आर्टिकल एक आहे. असं असतं तर द इनोसन्स अँड द प्लेफुलनेस या ठिकाणी काय असतं, आर असतं वगैरे वगैरे. बघावं लागेल आपल्याला यूज कसा झालेला आहे. नंतर बघा आता हे काही एक्झाम्पल आहे, तिन्ही एक्झाम्पल एक्झाम रिलेटेडच आहे. राईस अँड करी contains high amount of calories. Rice and curry is oblique are source oblique sources of high amount of calories. Rice and curry is oblique are routine food for North Indians. तिन्ही सेंटेन्स एकदा वाचा आणि मला सांगा काय करेक्ट आहे आणि काय रॉंग आहे. एकदा वाचून मला सांगा करेक्ट कोणता आणि रॉंग कोणतं. थोडासा आवाज माझा बसलेला आहे थोडासा,
त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येईल. बघा राईस अँड करी सिंग्युलर असतं हे पाठ केलेलं आपण, पण बिलकुल तसं नसतं. इथं त्यांनी काय दिलं बघा, राईस अँड करी कंटेन ऑब्लिक कंटेन्स हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज. मला सांगा या ठिकाणी राईस अँड करी एक युनिट आहे का अनेक वेगवेगळे आहे? कसं समजायचं ते पण सांगतो. मला सांगा मी जर असं म्हटलं ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर, आता याचा अर्थ काय असतो की मी ब्रेड घेतली, त्या ब्रेडला मी बटर लावलं आणि ब्रेड अँड बटर असं फूड तयार झालं. म्हणजे दोघं हे एक आहे. आता ब्रेड वेगळ्या ठिकाणी आहे, बटर वेगळ्या ठिकाणी आहे. ब्रेड अँड बटर आर फॉर सेल असं म्हटलं इथं बघा, तीच म्हटलं आपण ब्रेड अँड बटर आर फॉर सेल. तर या ठिकाणी ते विक्रीसाठी मी ठेवलेलं आहे, विक्रीसाठी ठेवलेलं आहे. तर हे दोन वेगवेगळे ठेवलेले आहे आणि इथं एक युनिट म्हणून आलेलं आहे. तर आता बघा जर मी असं म्हटलं राईस अँड करी कंटेन ऑब्लिक कंटेन्स हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज, या ठिकाणी मी राईस अँड करीला वेगवेगळं कन्सिडर केलेलं आहे. जर मी यांना एक कन्सिडर केलं याचा मिनिंग काय होईल माहितीये, राईस मध्ये कॅलरी नाही, त्यानंतर करीमध्ये कॅलरी नाही, पण दोघांना एकत्र केलं तर मग हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज तयार होते. बिलकुल असं नाही. या ठिकाणी दोन्ही वेगवेगळे युनिट आहे. मी जेव्हा चॅप्टर शिकवेल तेव्हा डिटेलमध्ये सांगेल. या ठिकाणी राईस अँड करी हे प्लुरल आहे. प्लुरल असल्यामुळं त्यांच्या सोबत प्लुरल व्हर्ब घ्यावा लागेल आणि प्लुरल व्हर्ब म्हणजे असतो V1 फॉर्म. इथं आन्सर पाहिजे कंटेन. जर मी असं म्हटलं राईस अँड करी इज ऑब्लिक आर सोर्स और सोर्सेस ऑफ हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज, तर या ठिकाणी दोन्ही पण आहेत. राईस मध्ये पण कॅलरी असतात, करीमध्ये पण कॅलरी असते, दोन्ही पण आहे. मला असं प्रेफर करावं लागेल राईस अँड करी आर सोर्सेस ऑफ हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज. आणि मी असं म्हटलं राईस अँड करी इज ऑब्लिक आर रुटीन फूड फॉर नॉर्थ इंडियन्स, तर या ठिकाणी मला इज घ्यावं लागेल कारण हे एक फूड आहे. या ठिकाणी नॉर्थ इंडियनसाठी रुटीन फूड, एका फूड बद्दल बोलतो मी. मग सिंपल मला सांगायचं काय, मला रूल पाठ नाही करायचा, मी याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मला रूल पाठ करायचा नाही तर मला काय बघायचं त्याचा वाक्यात यूज कसा झालाय, वाक्यात झालेल्या यूज नुसार मला तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे बघावं लागेल. त्याच्यानंतर बघा आता मी जर असं म्हटलं thousands of plants, hundreds of fish, some small herbs and few big trees, died is oblique are, म्हणजे ते सिंग्युलर का प्लुरल आहे. तुम्ही म्हणताल सर इट इज सो सिंपल. काय म्हणताल तुम्ही, हे खूप सिंपल आहे. कसं सिंपल आहे, कारण थाउजंड्स म्हणजे अनेक, हंड्रेड्स म्हणजे पण अनेक, त्यानंतर स्मॉल हर्ट्स प्लुरलच आहे, फ्यू बिग ट्रीज हे पण प्लुरल आहे, सर्व प्लुरल आहे. तर यांच्यासोबत काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. आपण अगदी बिनधास्तपणे आरला टिक करू आणि आरला टिक केल्यानंतर आपलं उत्तर मात्र कधी कधी चुकू शकतं. कशा प्रकारे आपण बघूयात. thousands of plants, hundreds of fish, some small huts and few big trees is a beautiful scene. Second, thousands of plants, hundreds of fish, some small huts and few big trees are important for environment. इथं बघा important for environment. कोण इम्पॉर्टंट इन्व्हायरमेंट साठी, thousands of plants, hundreds of fish, some small huts and few big trees. या ठिकाणी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं या ठिकाणी आर करेक्ट आहे. तुमची जी कन्सेप्ट होती त्या कन्सेप्ट नुसार हे प्लुरल आहे सर्व, तेव्हा आर येणं एक्सपेक्टेड आहे. पण फर्स्ट मध्ये काय दिले, thousands of plants, hundreds of fish, some small huts and few big trees is a important scene. त्यांचं म्हणणं काय, हा इम्पॉर्टंट सीन आहे. कोणता इम्पॉर्टंट सीन आहे, ह्या सर्वांनी मिळून बनवलेला सीन. यूज बघा इथं यूज काय झालाय, या सर्वांनी मिळून बनवलेला सीन. तर त्यामुळं हे सर्वच्या सर्व एक युनिट कन्सिडर केलेलं आहे आणि त्यामुळं इथं सिंग्युलर असल्यामुळं इथं इज करेक्ट आहे. म्हणजे याच्यासोबत इज पण येऊ शकतं, आर पण येऊ शकतं. आपल्याला बघावं लागेल यूज कसा झालेला आहे. एक्झाम्पल भरपूर असतील. मी काही फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे सेंटेन्स म्हणतात असे सेंटेन्स घेतलेले नाही, आपण यूज कडे बघतोय. नंतर बघा आता तुम्हाला पेअर कंजंक्शन आहे. पेअर कंजंक्शन तुम्हाला माहिती आहे. मी फक्त हे सांगतोय की आपला स्टडी कसा करायचा आहे. नेमकं चुकतं कुठं आपण, त्यातला पहिला पॉईंट मी क्लिअर करतोय. कोणता पॉईंट क्लिअर करतोय, पहिला. कोणता पहिला पॉईंट, रूल्स पाठ करायचे नाही, डायरेक्ट असं पाठ करायचं नाही. आयदर ऑर असतं, नायदर नॉर असतं, नॉट ओनली बट ऑल्सो, ऑल्दो एट, दो एट, नो सुनर द्यान. आपण पाठ करतो. नो सुनर सोबत कोण असतं, द्यानच असतं. काय असतं, आपले सर आपल्याला म्हणतात, माझे सर आपल्याला म्हणतात
नो सुनर सोबत काय असतं, दॅन, नो सुनर दॅन, नो सुनर दॅन पाठ करून घेतलं असतं. मग प्रश्न असा येतो की नो सुनर ही सबमिटेड हिज पेपर द फायनल बेल रँग. आपल्या सरांनी शिकवलं आपल्याला, आपण माहितीये नो सुनर सोबत ध्यान येतं. ध्यान कुठे घ्यायचं तर दुसऱ्या वाक्याच्या अगोदर, म्हणजे इथं येणं एक्सपेक्टेड आहे, इथं ध्यान आलं नाही म्हणून आन्सर आपण कन्सिडर करतो पार्ट 3 म्हणजे सी. आणि आपल्याला आपण डॅम शुअर असतो की नो सुनर ध्यान असतं. पण मित्रांनो क्वेश्चन ट्विस्ट केला जातो. एक जणांना माहिती आहे, तुम्ही रूल पाठ केलेले आहेत, इथं नो सुनर ध्यान असतो ओके. पण दुसरी एक कन्सेप्ट अशी आहे की नो सुनर जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतो किंवा नो सुनर ध्यानचं स्ट्रक्चर असं जेव्हा बनतं तेव्हा इथं तुम्हाला एक हेल्पिंग व्हर्ब घ्यावा लागत असतो. आणि सबमिटेडचा इथं डीड येणं एक्सपेक्टेड होतं, डीड आलेलं नाही. ते कशामुळे काय हे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. पण जर ध्यान घ्यायचं असतं इथं डीड येणं एक्सपेक्टेड होतं, आलं नाही. आणि डीड जर मला घ्यायचं तर 2 पार्टमध्ये एरर असेल आणि 2 पार्टमध्ये एरर असणं पॉसिबल नाही. त्यामुळं मला या ठिकाणी ना ध्यान घेता येणार आहे ना मला इथं डीड घेता येणार आहे. मग मला काय करावं लागेल तर मला या ठिकाणी नो सुनरलाच काढून टाकावं लागेल. त्याच्याऐवजी मी जे लिहिलेलं आहे ॲज सून ॲज घ्यावं लागेल, तर सेंटेन्स क्लिअर बनतं. मला सांगायचं काय, एक जणांना माहितीये तुम्ही पाठ काय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे असे गुगली क्वेश्चन टाकतो आणि आपण डॅम शुअर असतो की आयोगाने आन्सर की मध्ये घोळ केला. आयोगाने आन्सर की मध्ये घोळ केलेला नसतो, आयोग चुकीचा नाहीये, आपल्या कन्सेप्ट प्रॉपर नाहीये. कन्सेप्ट प्रॉपर बनवावं लागतील आपल्याला, अशा प्रकारचे क्वेश्चन बघावं लागतील. बघा हे तर आपल्याला म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम आहे. सिनियर ज्युनियर सिनियर ज्युनियर सुपेरियर इन्फेरियर प्रायर प्रेफर प्रेफरेबल अँटेरियर पोस्टिरियर वगैरे वगैरे यांच्यासोबत ध्यान येत नसतं. ध्यानच्या ऐवजी काय येतं, टू येतं. सिनियर टू असतं, ज्युनियर टू असतं, प्रायर टू असतं, प्रेफर टू असतं, प्रेफरेबल टू असतं, अँटेरियर टू असतं, पोस्टिरियर टू असतं अँड सो ऑन. अशा प्रकारचा आपण पाठ केलेला आहे. त्यामुळं रोहन सुपेरियर ध्यान सो ऑन येत नाही, त्याच्याऐवजी टू येतं. आपल्याला सिनियर टू पाठ केलेला आहे, मग आपण सेकंडला करेक्ट समजतो. आणि थर्ड एक्झाम्पल आलं, द न्यू एम्प्लॉई इज सिनियर इन एज अँड क्वालिटी. म्हटलं आपण लगेच इनला क्रॉस करतो, त्याच्यावेळी आपण टू घेतो, सिनियर टू. का, कारण आपण पाठ केले सिनियर टू असतं, सिनियर टू असतं, सिनियर टू असतो. मित्रांनो सिनियर टू असतं, ज्युनियर टू असतं, पण कधी, जेव्हा दोघांमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा. पाठ करून चालणार नाही, मुळापाशी जावं लागेल कन्सेप्टच्या. बघणार आहोत आपण हळूहळू सगळ्या गोष्टी. पण इथं टू ओके, इथं टू ओके आणि इथं टू ची गरजच नाहीये. इथं आपल्याला इन जे होतं ते करेक्ट आहे. हे सेंटेन्स रॉंग नाहीये, हे सेंटेन्स करेक्ट आहे. का, कारण या ठिकाणी कंपॅरिझनच नाहीये. त्यांनी फक्त सांगितलंय की नवीन एम्प्लॉई हा सिनियर आहे, कशामध्ये, एज आणि क्वालिटीमध्ये. तर हे इन करेक्ट आहे. डायरेक्ट तुम्ही पाठ केला असं तर बिलकुल चालणार नाही, पाठांतर करायचं नाही, नियमाचं बिलकुल पाठ करायचेच नाही आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नॅरेशन. मी फक्त छोटे छोटे कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला. काही आपण या डेमो लेक्चर बघणार आहोत, काही मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये दाखवेल. 2 लेक्चरमध्ये तुम्हाला डायरेक्शन सांगेल की आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्टवर कसा फोकस करायचा आहे. आणि तिसऱ्या लेक्चर पासून आपलं डिटेलमध्ये एक एक चॅप्टर आपला स्टार्ट होईल. तर बघा इथं नॅरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे, समजा मी सांगितलं तुम्हाला रोहन सेड कॉमा डबल इनवर्टेड कॉमा रोहिणी इज प्रेझेंट, याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं. तर तुम्ही 100% असं करताल, रोहन सेड दॅट, रोहन सेड दॅट रोहिणी इथचं काय बनतं, वाज प्रेझेंट. इथचं वाज का बनतं, कारण तर सेड आहे, सगळ्यांना माहिती आहे ज्यांचा अभ्यास झाला त्यांना. तर रोहन सेड दॅट रोहिणी वाज प्रेझेंट. तर इथं काय काय करावं लागतं, डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना बेसिक नियम आपण तुम्ही पाठ केले की कॉमा आणि डबल एड कॉमा निघून जातो, त्याच्याऐवजी दॅट येतो, बरोबर आहे, कंजंक्शन होतं. कधी इप किंवा वेदर येतं, कधी WHO वर्ड येतो. पण बेसिक सगळ्या सेंटेन्स मध्ये सिंपल सेंटेन्स असेल तर दॅट येतो म्हणजे येतो. हे तुम्ही पाठ केलंय. आणि मग समजा एखादा क्वेश्चन असा आयोग विचारतं की यू कॅन फोन फ्रॉम माय ऑफिस ही सेड. आता याचं डायरेक्ट इनडायरेक्टला 4 पर्याय दिलेले आहेत. ABCD थोडं व्यवस्थित बघा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं की काय आन्सर असायला पाहिजे. यू कॅन फोन फ्रॉम माय ऑफिस ही सेड. He said that he could phone from his office. He said you could
फोन फ्रॉम हिज ऑफिस वगैरे वगैरे. तर आपण पहिल्यांदा बघूयात की इथं दॅट आलेलंच नाहीये, हे आपलं सेंटेन्स येऊ शकत नाही. इथं बघू आपण हे दॅट आलेलंच नाहीये, हे आपलं सेंटेन्स येऊ शकत नाही. मग राहिले ए आणि सी. तर ए आणि सी मध्ये बघा बरं आता, तर आपण आन्सर काय करू, यू कॅन फोन फ्रॉम माय ऑफिस. सेड आहे, सेड असल्यामुळं कॅनचं कूड बनायला पाहिजे. ज्यांना माहितीसाठी प्रेझेंटचा पास्ट म्हणतो, कॅनचा पास्ट कूड असतो. म्हणजे आपण असं विचार करू, हे पर्याय गेला म्हणजे आन्सर यायला पाहिजे ये, आणि आपण ये टिक करूयात. पण मित्रांनो आन्सर ये नाहीये. आन्सर या प्रश्नाचं आहे ते म्हणजे बी. आन्सर हे आहे, कारण बी मध्ये आलेला ही जो हा प्रोनाउन आहे, हा ही प्रोनाउन तिथं सूट होत नाही. मग इथला दॅट कुठे गायब झाला बघावं लागेल आपल्याला. डिटेलमध्ये कन्सेप्ट बघावं लागतील याच्या. खूप मोठे टॉपिक्स आहेत, खूप मोठ्या कन्सेप्ट आहे. मी एक एक करून घेईल याच्या. नेमकं कसं आलं हे, या गोष्टीकडे आपला फोकस करावा लागेल. असे क्वेश्चन येतात कमी, पण त्याच प्रश्नावरती रिझल्ट डिपेंड असतो. असे 5-6 प्रश्न येतात प्रत्येक वर्षी अशा कन्सेप्टचे, ज्यावरती आपलं सिलेक्शन डिपेंड करतं. आणि आपल्या बॅचमध्ये मॅक्झिमम फोकस बेसिकवर तर करणारच आहोत. आपण बेसिकवरती फोकस करणार आहोत. सगळ्या PDF तुम्हाला देणार आहोत. चॅप्टर वाईज टेस्ट मिळणार आहे तुम्हाला. रेकॉर्डेड सगळे लेक्चर्स असणार आहे. सर्व काही असणार आहे. हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतीलच. पण त्या सोबत नेमकं असे जे आटपटे सेंटेन्सेस आहे, आटपटे कन्सेप्ट आहेत, त्याच्यावरती आपण मॅक्झिमम फोकस करणार आहोत. बघा आन्सर बी आहे याचं, कारण इथं ही प्रॉपर नाही. डी बद्दल कसं, ही सेड आय कॅन, तर कॅन इथे येणारच नाही, त्यामुळे हा गेला. हा तर ऑलरेडीच गेला. राहिला प्रश्न ह्याचा दोघांचा होता, पण आन्सर ए नाहीये, बी आहे. कशामुळं मी डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करेल तुम्हाला जेव्हा नॅरेशन चॅप्टर शिकवतो तेव्हा, कारण कन्सेप्ट मोठे आहेत. सगळ्या वेळ इथं त्यामध्येच जाईल. आता बघा, काही लोकांना माहित असेल की एखाद्या वाक्यामध्ये टेन्स जो असतो तो सिमिलर असतो. प्रेझेंट प्रेझेंट, पास्ट पास्ट, फ्युचर फ्युचर. आणि त्याच्यामध्ये सर्व टीचरनं, सर्व पुस्तकांनी मुलांच्या डोक्यामध्ये खूळ घालून दिलंय की पहिलं वर्ब जर का पास्ट असेल, एखाद्या वाक्यातला पहिला वर्ब जर का पास्ट असेल, तर नंतरचे येणारे जे क्रियापद असतात ते सर्व पास्ट मध्ये येणं अपेक्षित असतं. म्हणजे कसं बघा, रोहन टोल्ड मी दॅट सी इज प्रेझेंट, याला म्हणतात कॉम्पॅटिबिलिटी ऑफ टेन्स. म्हणजे पहिला जर का पहिला जो टेन्स आहे हा जर का पास्ट मध्ये असेल, तर नंतरचा टेन्स हा पास्ट मध्ये असावा लागतो. हे पाठ केलं, नियम पाठ केले तुम्ही. रोहन टोल्ड मी दॅट सी इज प्रेझेंट, तुम्हाला माहितीये टोल्ड पास्ट आहे, त्यामुळे इथं इज नको, इजच्या ऐवजी तुम्हाला वाज घेणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला माहित आहे, हे तुम्ही पाठ केले सर्व. की टोल्ड मुळे इजच्या ऐवजी वाज पाहिजे. मी जर असं म्हटलं व्हेन आय सॉ द पेपर, तुम्हाला माहितीये सी सॉ सीन पास्ट आहे, हा पास्ट आहे. आय वॉज शुअर, वाज पास्ट आहे. आय वॉज शुअर दॅट आय शॅल सॉल्व ऑल द क्वेश्चन्स. इथं शॅलच्या ऐवजी शॅलचा पास्ट कोण घ्यावा लागतो, आपल्याला सूड घ्यावा लागतो. म्हणजे आपण पाठ केलेला आहे की पहिला जर का भूतकाळात असेल तर नंतरचे भूतकाळात येणं अपेक्षित आहे. अगदी एक्झामिनरला हे माहीत आहे. त्यामुळे एक्झामिनर काय करतो, अशा काही प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला देऊन टाकतो. त्याच्यामध्ये पहिला बघा, हिज अंकल इज अ मनीड पर्सन. मनीडचा मिनिंग श्रीमंत. मनीड मॅन who has lots of land and had employed many servants. Sentence past मधला आहे. His uncle is a moneyed man who has lots of land and had employed many servants. इथं had आहे पास्ट मध्ये, पण समोर बघा इज आणि तिकडे हॅज आहे. दोन प्रेझेंट मध्ये आहे, तर वाक्य प्रेझेंट मध्ये, त्यामुळे हॅडच्या ऐवजी तुम्हाला काय करावं लागेल, हॅव किंवा हॅज घ्यावा लागेल वाक्यानुसार. म्हणजे आपल्याला कॉम्पॅटिबिलिटी मध्ये हे शिकवलं जातं की जर का एका सेंटेन्स मध्ये पास्ट असेल तर पास्ट असू द्या, प्रेझेंट असू द्या प्रेझेंट असू द्या, हे शिकवलं जातं आपल्याला. पण कोणी अशी वाक्य शिकवतच नाही. ऍप्लिकेशन बेसवर कोणी फोकस करतच नाही. मला ह्या बाकीच्या सेंटेन्स बद्दल डाऊट नाहीये. हा या क्वेश्चन मध्ये काय एरर आहे हे मला तुम्ही दाखवा. व्हेन द सन सेट वी रीच आवर विलेज. आता मी जर का इथं सेट हा हे क्रियापद आहे, इथं रीच हे क्रियापद आहे. रीच हे प्रेझेंट मध्ये आहे, वर्तमान काळात आहे. आणि सेट जो आहे मित्रांनो, हा तिन्ही फॉर्म सेम आहे. V1 V2 V3 सेटचं सेम आहे. म्हणजे प्रेझेंट पण सेटच आहे, पास्ट पण सेटच आहे, आणि थर्ड पण म्हणजे फ्युचर पण सेटच आहे. म्हणजे पास्ट पार्टिसिपल तो पण सेट आहे. मग या ठिकाणी व्हेन द सन सेट वी रीच आवर विलेज, व्हेन द सन सेट वी रीच आवर विलेज या सेंटेन्स मध्ये बघा आता सेट जो आहे हा V1 आहे किंवा हा V2 असेल,
कारण फ्युचरचा काही संबंध नाहीये किंवा सर पास्ट पार्टिसिपलचा काही संबंध नाहीये. एक तर हा प्रेझेंट असू किंवा पास्ट असू शकतो. आता इथं आम्हाला विचार करावा लागेल. प्रश्न असा येतो, जर का मी याला प्रेझेंट म्हटलं, या वाक्याला प्रेझेंट म्हटलं, तर इथं सेटच्या ऐवजी सेट्स मला घ्यावा लागेल. रिझन सिंपल आहे, हा सन हा सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर असल्यामुळं सेट या व्हर्बला येस हा प्रत्यय अटॅच करणं आपल्याला गरजेचं आहे. पण 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 बघा, जर का मी असं केलं तर इथं दुसरा एक मोठा गोचा होतो. तो गोचा म्हणजे अर्थाचा, मिनिंगचा. नियम तुम्ही पाठ केला, ग्रामर तुम्ही बघितलं, पण तुम्ही समजून नाही घेतलं प्रॉब्लेम आहे. जर याचा अर्थ काय होतो बघा. आता वेन द सन सेट्स, मी इथं एरर कन्सिडर केली. वेन द सन सेट्स वी रीच आवर व्हिलेज असं जर मी म्हटलं, याचा अर्थ असा होतो की जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आम्ही आमच्या घरी पोहोचतो. आणि मित्रांनो, मी जर काही असं सेंटेन्स घेतलं तर हे सेंटेन्स बनल हॅबिच्युअल ऍक्शन. ही माझी हॅबिट बनेल, हॅबिच्युअल ऍक्शन बनल. वेन द सन सेट वी रीच आवर व्हिलेज असं जर मी घेतलं, त्याचं मिनिंग काय येतो? याचं मिनिंग काय आहे? हे हॅबिच्युअल ऍक्शन आहे. म्हणजे सूर्य मावळला की आम्ही आमच्या घरी पोहोचतो. म्हणजे मी सकाळी शेतामध्ये गेलो आणि मला सकाळी दुपारी 12 वाजता काम संपलं तरी मला संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल. मला रात्री उशिरापर्यंत काम आहे नाही, मला याच वेळेला जावं लागेल. याचा अर्थ असा होईल. बिलकुल चालत नाही, हे हॅबिच्युअल ऍक्शन असू शकत नाही. इथं तुम्हाला सेट्स कन्वर्ट काढून टाकावं लागेल आणि रीचला ईडी करावं लागेल, तर वाक्य बरोबर बनणार आहे. जेव्हा सूर्य मावळला होता, भूतकाळात घ्यावं लागेल मला हे. जेव्हा सूर्य मावळला होता तेव्हा आम्ही आमच्या घरी किंवा आमच्या गावात पोहोचलो. असे क्वेश्चन येतात आणि खरा रिझल्ट अशा क्वेश्चनवर डिपेंड करतो. अशाच सिलेबसला आपल्याला समोर डिस्कस करायचं आहे मित्रांनो. बघा आता असं काही एक्झाम्पल येतं, व्हॉट एव्हर ही इज टुडे इज बिकॉज ऑफ हिज मदर हु वॉज सायंटिस्ट. भरपूर ठिकाणी, भरपूर पुस्तकांमध्ये, भरपूर शिक्षकांनी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं असेल की एका वाक्यात प्रेझेंट पास्ट येत नसतो. असं काही नसतं, येऊ शकतो. वेगवेगळ्या कन्सेप्ट त्याला. हे सेंटेन्स करेक्ट आहे. कशामुळे? व्हॉट एव्हर ही इज टुडे, जो काही तो आज आहे, प्रेझेंट बद्दल बोललं जातं. इज ओके. इज बिकॉज ऑफ हिज मदर, त्याच्या आईमुळे आहे, प्रेझेंट बद्दल आहे. हु वॉज सायंटिस्ट, जे की सायंटिस्ट होते. कोण? त्याची आई. त्याची आई भूतकाळ सायंटिस्ट असू शकते ना, काय प्रॉब्लेम आहे? मिनिंग समजून घ्या. हे सेंटेन्स करेक्ट आहे. आय मिस माय लास्ट ट्रेन विच आय नॉर्मली कॅच अँड हॅव टू स्टे ॲट द स्टेशन. आय मिस माय लास्ट ट्रेन, पास्ट आहे. विच आय नॉर्मली कॅच अँड हॅव टू स्टे ॲट द स्टेशन. मित्रांनो, इथं तुम्हाला हॅवच्या ऐवजी हॅड करावं लागेल, एवढंच चेंज करावं लागेल. या कॅचला ईडी लावायची गरज नाही. का गरज नाही? कारण इथं नॉर्मली हा शब्द आला. आणि नॉर्मली म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन म्हणतं. आणि हॅबिच्युअल ऍक्शन असल्यानंतर वाक्य कोणत्याही टेन्स मध्ये असू द्या, तुम्हाला त्या टेन्स मधला जो होर्ब आहे तो प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यावा लागतो. म्हणून हे कॅच करेक्ट आहे. हॅवच्या ऐवजी हॅड घ्यावा लागेल. मित्रांनो, मला सांगायचं काय आहे की असे भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला वर्कआउट करायचे, अशा क्वेश्चनला आपल्याला टार्गेट करायचे. आता सगळ्यात सिंपल असलेला प्रश्न, मी हा शेवटचा क्वेश्चन घेतो. भरपूर सारे क्वेश्चन आहेत, ते आपण पार्ट सेकंड मध्ये घेऊयात. क्वेश्चन टॅग सर्व मुलांना एकदम सिंपल वाटणारा प्रश्न आहे. बघा बरं, आता मी असं म्हटलं, द पब्लिक हार्डली नोज द ट्रूथ ऑफ पॉलिटिक्स. याचा क्वेश्चन टॅग बनवा. क्वेश्चन टॅग कसं बनवतात सर्वांना माहिती आहे. जो होर्ब असतो त्या होर्बनुसार मी समजा असं म्हटलं, रोहन इज प्रेझेंट. रोहन इज प्रेझेंट, तर आपण काय करतो, ह्या हेल्पिंग वर्बचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनवतो आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह बनवतो. आणि हा जो सब्जेक्ट आहे याचा प्रोनाऊन घेतो. ह्या रोहनमुळे ही आला आणि हे इजचं इजन म्हणलं. इथं हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला डू, डज किंवा डीडचा वापर करावा लागतो. येस किंवा येस जर का लागलेला असेल तर आपल्याला कोण घ्यावं लागतं? डज घ्यावं लागतो. बरोबर आहे. आणि नंतर त्या डज नुसार आपल्याला समोर काय करावं लागतं, त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह अकॉर्डिंगली करावं लागतं. आणि सब्जेक्टचं आपल्याला तिकडे काय करावं लागतं, प्रोनाऊन घ्यावं लागतं, रिस्पेक्टिव्ह प्रोनाऊन. पण नेमका प्रॉब्लेम कुठे आहे बघा. आता समजा असा प्रश्न आहे, द पब्लिक हार्डली नोज द ट्रूथ ऑफ पॉलिटिक्स. काय केलं जातं? आता पब्लिक हा शब्द आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा, कोणालाही विचारा, तुम्हाला पब्लिक म्हणजे लोक,
लोक म्हणजे पब्लिक म्हणजे पीपल सारखे आहेत, तर पब्लिक हा तो प्लुरल असायला पाहिजे, बरोबर आहे. काही रेअर केसेसमध्ये त्याला सिंग्युलर म्हणून यूज केलं जातं, पण नेमका हा आता पब्लिक आहे हा एक म्हणून आलेला आहे की अनेक म्हणून आलेला आहे हे आपल्याला कळणार कसं? तर आपल्याला थोडं शार्प राहावं लागेल, क्वेश्चन समजून घ्यावं लागेल. पब्लिक जरी प्लुरल असला तरी बघा कधी कधी क्वेश्चन असा येतो, कधी कधी क्वेश्चन अशा प्रकारे येईल की पब्लिक हा बघा आता पब्लिक प्लुरल आहे, पण या ठिकाणी आलेला पब्लिक मित्रांनो प्लुरल म्हणून आलेलाच नाहीये. का प्लुरल आला नाही मला कोणी सांगितलं? या नोज ना, हा नोज जो आहे हा सिंग्युलर वर्ब आहे मित्रांनो. ज्याही क्रियापदाला येस किंवा येस लागतं तो ते क्रियापद सिंग्युलर असतं. पब्लिक आहे प्लुरल, पण या वाक्यामध्ये त्या रायटरनं यूज केलेला पब्लिक हा प्लुरल नाहीये, हा पब्लिक त्या ठिकाणी सिंग्युलर आहे. तुम्हाला कोणी सांगितलं सिंग्युलर आहे? कारण मी सांगण्याच्या अगोदर जर प्रश्न असा आला असता, तुम्ही समजा आन्सर टिक करायचं असतं तर काय टिक केलं असतं? नोज मुळे डज पाहिजे, त्यामुळे ऑप्शन हा गेला, त्यामुळे हे 3 राहिलं, मी 6 घेतले, मुद्दा म्हणजे जास्त घेतले पर्याय. त्यामुळे डज दे, डज इट, डझंट इट, डझंट ही, डज ही. आता नोज मध्ये तुम्ही डज घेतला असतं आणि पब्लिक सिंग्युलर आहे, त्यामुळे तो सिंग्युलर मध्ये तुम्हाला एक तर ही, सी किंवा इट हे 3 तुम्ही बघितले असते, ही, सी, इट, बरोबर आहे. आणि जर ते प्लुरल असतं तर तुम्ही काय केलं असतं? दे बघितलं असतं. पब्लिक जर सिंग्युलर आहे असं तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही ही, सी, इट याच्यापैकी एक घेतला असता. पब्लिक प्लुरल असतं तर तुम्ही दे प्रोनाउन घेतला असता. पण मला सांगा, पब्लिक म्हणजे अनेक व्यक्ती असा तुमचा जर गैरसमज असता तर तुम्ही जर देचा ऑप्शन सिलेक्ट केला असता, म्हणजे हा दोन्हीपैकी एक. पण दोन्हीपैकी जर एक घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला इथं नोज मुळे डस तुमचं उत्तर हे आलं असतं. उत्तर तुमचं जनरली हे आलं असतं. मित्रांनो उत्तर ते नाहीये, उत्तर या ठिकाणी जे आहे डज इट आहे. उत्तर काय आहे? डज इट. कशामुळे? पब्लिकला या ठिकाणी त्यांनी प्लुरल म्हणून वापरलंच नाही. नोजचं डज होतं, सर्वांना माहितीये नोजचं काय होतं? डज होतं, पण पब्लिकचा प्रोनाउन तिथं इट आलेला येईल. कशामुळं? कारण पब्लिकला त्याने सिंग्युलर म्हणून यूज केलं. मला कसं कळलं त्याने पब्लिकला सिंग्युलर म्हणून यूज केलं? कारण नोज आलेला आहे, जो क्रियापद कसं आहे? सिंग्युलर आहे. अशा ज्या कन्सेप्ट आहेत या अशा सगळ्या कन्सेप्टला आपण हळूहळू आपण बघणार आहोत. मी आज तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवला नाही, मी तुम्हाला नॅरेशन शिकवलं नाही, मी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल शिकवलं नाही. मला काय म्हणायचंय की जर का आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल, रिझल्ट आणायचा असेल, आपल्याला आउट ऑफच्या आसपास कुठे जायचं असेल तर आपल्याला अशा कन्सेप्टला टॅकल करावं लागेल. आणि अशा कन्सेप्टला आपण बेसिक झाल्यानंतर हळूहळू टॅकल करणार आहोत. बॅचचा फॉर्मॅट असा असणार आहे, अगोदर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं रेकॉर्डेड लेक्चर मिळेल. 10 तारखेपर्यंत तुम्हाला 5च्या आसपास डेमो लेक्चर मिळतील. त्याच्यानंतर 10 तारखेला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. ऍडमिशन घेतल्यानंतरच पुढचे व्हिडिओ दिसतील. पुढच्या डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला मी आपली स्ट्रॅटेजी सांगणार, आपण कोणकोणत्या पद्धतीने जाणार. बॅचचा ड्युरेशन हा 2 ते 3 महिन्याच्या आसपास असेल, कारण आपली पहिली ऑनलाईन बॅच आहे, त्यामुळे एक्झॅक्ट ड्युरेशन सांगू शकत नाही, पण 2 ते 3 महिन्याच्या आसपास असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टरच्या PDF मिळतील, सर्व चॅप्टरचे तुम्हाला टेस्ट मिळतील, टेस्ट ऑनलाईन पण असतील आणि PDF च्या फॉर्मॅटमध्ये पण असेल. सर्व होकॅबचे लेक्चर्स मिळतील. होकॅब आपण कशा प्रकारे घेणार आहोत हे मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या सोबत तुमच्या फुल लेंथ ज्या टेस्ट आहेत त्या पण होतील. फुल लेंथ टेस्ट तुम्हाला 1, 2, 3 नाही, तब्बल तुम्हाला 50 टेस्ट मिळतील विथ अनालिसिस. त्याचं प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस देखील असेल तुम्हाला. म्हणजे आपली ही जी बॅच आहे ती टोटल ऑनलाईन असेल. त्यामुळे तुम्हाला पूर्ण लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळतील, सर्व PDFs मिळतील आणि त्याच्या सोबत टेस्ट पण तुम्हाला मिळेलच. जसं जसं आपण समोर जाऊयात तसंच आपण बघूयात. आणखी त्यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला मी वेळोवेळी सांगत जाईल. पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी सगळे व्हिडिओ सध्या मी काही यूट्यूबला टाकेल, पण नंतर सगळे व्हिडिओ हे आपल्या ॲपवरती असेल. प्ले स्टोअरमध्ये जायचं, गुगल प्ले स्टोअरमध्ये वैरस एज्युकेशन नावाचं जे आपलं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये MPC इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे, जो कोर्स आहे, स्टोअरमध्ये जाऊन त्या ॲपच्या स्टोअरमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला काय दिसेल? त्या ठिकाणी MPC इंग्लिश नावाचा कोर्स दिसेल. त्या कोर्समध्ये तुम्हाला नंतर हे सर्व लेक्चर्स अवेलेबल असतील. लगेच दुसरा डेमो लेक्चर मी 1 किंवा 2 दिवसानंतर टाकून देईल आणि बॅच आपली ही 10 तारखेला येईल. बॅचचा जो टायमिंग असेल, तर बॅचचं जे लेक्चर असेल सकाळी 9 वाजता
डेमो लेक्चर वेगवेगळ्या वेळेला अपलोड होतीलही, पण 10 तारखेपासून जी बॅच सुरू होईल त्या बॅचमध्ये सकाळी 9 वाजता तुम्हाला लेक्चर अपलोड झालेलं असेल, म्हणजे 9 वाजता तुम्हाला लेक्चर मिळून जाईल. आणि काही कालांतराने म्हणजे काही दिवस संपल्यानंतर आपण लाईव्ह देखील सेशन आपण ऑर्गनाईज करणार आहोत. आणि तुमचे वेगळे ग्रुप्स असतील, तुम्हाला एक ऑफिसचा वेगळा नंबर देखील मिळेल, त्याच्यावर तुम्ही तुमचे सगळे डाऊट्स वगैरे विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.